नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, ॲग्रिकल्चर प्रोग्राम ॲडमिशन प्रोसेस 2024-25 कृषी शिक्षणक्रम प्रवेश ऑलरेडी चालू झालेले आहेत आणि त्याची शेवटची तारीख होती. इथं पाहूया आपण. इथं समोर पण दिलेलं आहे की कृषी शिक्षणक्रमांना विविध प्रमाणपत्र तसेच पदविका शिक्षणक्रम यांच्यासाठी ऑनलाईन ॲडमिशन किंवा प्रथम प्रवेश अर्ज किंवा रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख होती 19 जून 2024. तर आपण पाहूया. आता वेबसाईटवर आलेलो आहोत आपण. जे ऑफिशियल वेबसाईट आहे ycmu.digitaluniversity.ac, त्या वेबसाईटवर आल्यानंतर ॲडमिशनवर क्लिक करायचं आहे. क्लिक करून कृषी शिक्षणक्रम प्रवेश त्याच्यावर क्लिक करायचं आहे. मग तुम्ही ह्या होम पेजवर येऊन पोहोचता. इथं बघूया रिवाइज्ड शेड्यूल, ह्याच्यावर क्लिक करा. आता रिवाइज्ड शेड्यूलमध्ये इथं दाखवत आहे की 19 जून 2024 हा प्रथम प्रवेश अर्ज ऑनलाईन ॲडमिशन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती. तर पुढचं वाक्य पहा. प्रथम प्रवेश अर्ज ऑनलाईन ॲडमिशन फॉर्म भरण्याचा सुधारित कालावधी 23 जून 2024. थोडक्यात काय आहे की प्रथम प्रवेश अर्ज ऑनलाईन ॲडमिशन फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे, एक्सटेन्शन देण्यात आलेली आहे. ती मुदतवाढ किती तारखेपर्यंत आहे? तर सुधारित मुदतवाढीनुसार प्रथम प्रवेश अर्ज ऑनलाईन ॲडमिशन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असणार आहे 23 जून 2024. तर मित्रांनो, आज 22 जून 2024 आहे. म्हणजे उद्या 23 जून 2024 रात्री 11:59 अगोदर तुम्हाला कृषी शिक्षणक्रमाच्या विविध प्रमाणपत्र तसेच पदविका अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन ॲडमिशन फॉर्म भरता येईल. आता ऑनलाईन ॲडमिशन फॉर्म भरण्याकरता शुल्क काही जास्त असणार नाही. तुम्हाला ज्यावेळेस तुमचा नंबर लागेल मेरिट राऊंडमध्ये, मेरिट लिस्टमध्ये नाव आल्यानंतर राऊंडला नंबर लागेल त्यावेळेस तुम्हाला पूर्ण फीस भरावी लागेल. आता इथं फक्त ऑनलाईन ॲडमिशन फॉर्म भरण्यासाठी प्रथम प्रवेश अर्ज भरण्यासाठी छोटीशी फीस राहते, काही जास्त फीस असणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर उद्या 23 जून 2024 रात्री 11:59 अगोदर अर्ज करायचा आहे. ठीक आहे. आणि मग अर्ज केल्यानंतर तुमचं काम संपेल. पुन्हा काय दुसरं काम काय राहील तर प्रथम फेरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक 26 जून 2024. मग अर्ज केल्यानंतर तुमचं काम झालेलं आहे. मग ऑफिशियल वेबसाईट आपल्या ह्याच वेबसाईटवर प्रथम फेरी म्हणजे फर्स्ट राऊंड मेरिट लिस्ट जाहीर करण्यात येईल 26 जून 2024ला. मग पुढे काय? प्रथम गुणवत्ता यादी प्रवेश फेरी फर्स्ट मेरिट लिस्ट ॲडमिशन राऊंड कालावधी 27 जून ते 2 जुलै 2024. मग काय होईल? फर्स्ट मेरिट लिस्टचं ॲडमिशन राऊंड चालू होईल 27 जूनला चालू होईल. 2 जुलैला तो शेवटचा दिवस असेल फर्स्ट राऊंडला ॲडमिशन घेण्याचा. पुढचा आहे दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक 8 जुलै 2024. मग फर्स्ट राऊंडच्या विद्यार्थ्याचे ॲडमिशन झाल्यानंतर उरलेल्या जागांसाठी सेकंड राऊंड दुसरी गुणवत्ता यादी 8 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध केली जाईल. मग प्रसिद्ध केल्यानंतर दुसरी गुणवत्ता यादी प्रवेश फेरी सेकंड मेरिट लिस्ट ॲडमिशन राऊंड दिनांक 9 ते 12 जुलै 2024. मग सेकंड मेरिट लिस्टमध्ये ज्या कोण्या विद्यार्थ्याचं नाव आलेलं असेल तर त्याने आपलं कॉलेज अलॉट झालेलं आहे त्या कॉलेजवर जाऊन ॲडमिशन करण्याचा कालावधी असेल 9 जुलै ते 12 जुलै 2024 या कालावधीमध्येच त्याला ॲडमिशन करायचं आहे. मग दुसराही राऊंड संपला. मग आता काही जागा शिल्लक राहिलेल्या असतील तर शिल्लक जागांची माहिती प्रसिद्ध करण्याचा दिनांक 16 जुलै 2024. मग जेवढ्या काही जागा शिल्लक राहिलेल्या असतील त्या आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर ह्याच वेबसाईटवर शिल्लक जागांची माहिती 16 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध केली जाईल. शिल्लक राहिलेल्या जागांसाठी गुणवत्तेनुसार प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश कालावधी 18 जुलै 2024. शिल्लक राहिलेल्या जागावर प्रवेश देताना प्रथम दिवशी उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची शिक्षण क्रमानुसार गुणवत्ता यादी तयार करून प्रवेश देण्यात यावा. दोन्ही राऊंडमधले ॲडमिशन संपल्यानंतर शेवटचा उरतो कॉलेज राऊंड. मग काय होतं की आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर कॉलेजमध्ये कोणकोणत्या कॉलेजमध्ये जागा शिल्लक राहिल्या ते दाखवलं जातं. मग आपण डायरेक्ट थेट त्या कॉलेजला जाऊन भेट द्यायचं. सकाळी लवकर जाऊन बसायचं कॉलेजला आपलं ॲडमिशन पाहिजे असेल तर. मग तिथं गेल्यानंतर तुम्ही जर एकटेच असाल तर मग तुम्हाला प्रवेश मिळून जाईल जर जागा शिल्लक असेल तर. मग तुमच्याबरोबर दुसरे बी काही लोक आले त्या दिवशी म्हणजे 18 जुलै दिवशी असे तुम्ही एकटेच असणार असं काही असणार नाही. इतरही अनेक लोक येतील. अनेक लोक आल्यानंतर काय प्रत्येक शिक्षणक्रमाची जी मेरिट यादी ती कॉलेज राऊंडमध्ये जी मेरिट यादी ठरवली जाईल तुमच्या सगळ्यांचे शिक्षणक्रमानुसार त्या प्रमाणपत्र किंवा त्या डिप्लोम्यानुसार त्याचे एक ही केलं जाईल, तक्ता बनवला जाईल
आणि तिथंसुद्धा मेरिट करून त्याच दिवशी 18 जुलै 2024 दिवशीच तुम्हाला लगेचच्या लगेच ऑन द स्पॉट तुम्हाला ॲडमिशन दिले जाईल, जर तुम्ही त्या मेरिट लिस्टमध्ये बसलात तर त्या शिक्षणक्रमाकरता. ठीक आहे मित्रांनो, तर ही एक महत्त्वाची बातमी होती. 20 जूनला मी ज्यावेळेस पाहिलं की एक्सटेन्शन दिले का नाही, तर दाखवत नव्हतं. हे कालपासून दाखवायला सुरू झालेलं आहे. ठीक आहे, इथे दिलं आहे तुम्हाला, इथंसुद्धा दिलं आहे. इथं कोपऱ्यामध्ये बघा, ही 21 जूनला ही अपडेट झाली वेबसाईट. ठीक आहे, असू द्या, काही नाही आहे. आणखी आज 22 जून 2024 आहे, उद्या आहे 23 जून 2024. त्याच्यामुळे उद्या संध्याकाळपर्यंतच्या आत तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरून निवांत राहायचं आहे आणि प्रथम पेरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध होण्याची वाट पाहायची आहे. ठीक आहे मित्रांनो, रजिस्ट्रेशन करता जास्त काही फीस असणार नाही. त्याच्यापायी तुम्ही लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करावं जर तुम्हाला प्रवेश पाहिजे असेल तर. ठीक आहे, बाकी फीस वगैरे तुम्हाला ज्यावेळेस तुमचा नंबर लागल्यानंतरच तुमचं फीस भरायचं आहे. तुम्हाला एक ध्यानात ठेवा, हे फक्त प्रथम प्रवेश अर्ज आहे. हे तुमचं मेरिटसाठी गृहीत धरलं जातं. पुन्हा तुमचा नंबर लागल्यानंतर कॉलेजमध्ये तुम्हाला वेगळी फीस जमा करावी लागेल, ती फीस जास्त असेल. ठीक आहे, ही फीस कमी असेल रजिस्ट्रेशनची. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या गरजू मित्र मैत्रीण नातेवाईकापर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू सून.